वेलकम टू अनदर ब्लॉग गाइस। पता है मैं लेट इंट्रो दे रहा हूँ क्योंकि आगे का जो ब्लॉग एकदम डबल ब्लॉग है। फर्स्ट डे ऑफ आर्यस गोइंग टू पतंग प्रैक्टिस ब्लॉग है, बहुत दिनों बाद ब्लॉग्स है और एंजॉय करिए ये ब्लॉग को, एंड तक देखिए। आर्यस गोइंग टू पतंग आज फर्स्ट डे है प्रैक्टिस का, तो पूरा सजा के रखा है। अभी शुरुआत होगी प्रैक्टिस की। यहाँ पे होती है प्रैक्टिस। देखो कितना छोटा है ग्राउंड, जिद्दी से बहुत मेहनत करके खड़े होते हैं यहाँ पर। घर पूरा रेडी हो चुका है फर्स्ट डे के लिए, प्रैक्टिस के लिए। अभी आगे दिखाऊंगा मैं, वहाँ पर बैंड बाजा भी अभी चालू होगा। कोच है आगे पता और यहाँ पर उसका इंटरव्यू चालू है। ये इनकी पूजा चालू है, यहाँ पे पूजा वगैरह करेंगे फिर प्रैक्टिस चालू होगी। हात मारले आहे, हाकेचा परवानगी केलेल्या मान्य करून घ्या। काय चूक माझ्या असेल कुठला दुसऱ्याला माफ करून आकी माते की जय, हर हर महादेव। एकच दिवस कसा वाटतंय? नाही एक्साइटमेंट आहे खूप, म्हणजे वर्षभर वाट बघत असतो, आज तो दिवस आला आहे। फायनली तो दिवस आला आहे, तर एक्साइटमेंट खूप वाढली आहे। एक्साइटमेंट वाढली आहे, माझ्या चेहऱ्यावर दिसतंय प्रॉपर एक्साइटमेंट। आज पहिला दिवस प्रॅक्टिसचा भाऊ, काय मग फिलिंग तुझं? प्राऊड फील प्रॅक्टिसचा भाऊ, काय कसा फील आहे आज? एकदम पूर्ण चांगलं वाटतंय, खूप अभिमानाचा वाटतंय। आज पहिला दिवस खूप प्रतिम मोलाचा वाटतंय, खतरनाक। अजून एक प्रश्न आहे, व्यावसायिक स्पर्धा होत असतात पण त्याच्यामध्ये एक सांस्कृतिकपणा असतो। जोगेश्वरी म्हटलं ना तर आज खूप स्पर्धात्मक आपण संघ बघतो, पण ह्या सगळ्या वातावरणामध्ये खेळ एकीकडे राहिला आणि आपली संस्कृती एकीकडे राहिला। आर्यन्स काय बोलताय याबद्दल? नक्कीच खेळ एकीकडे राहिला आणि संस्कृती राहिली असं बोलू शकतो, बट जर खेळाचे दिवस चांगले यायला हवे असतील तर नक्कीच त्या संस्कृती आणि या सगळ्या गोष्टी जपून आपण हा खेळ केला पाहिजे। तसं संस्कृती जपण्यासाठी आपल्याला दहीहंडी हा दिवस दिलेला आहे, तसंच खेळण्यासाठी आपल्याला एक प्रो गोविंद हा एक दिवस दिलेला आहे। सो नक्कीच या दोन्ही गोष्टी मेंटेन ठेवून आपण या गोष्टी करतो आहे। इव्हन आपण रिच्युअल्स पण जेवढे पण मंडळ प्रॅक्टिस चालू करतात, रिच्युअल्स कधी आपले विसरत नाहीत, त्यांच्या देवाला विसरत नाहीत। सो या गोष्टी मला वाटतं पुढे तशाच चालू राहते। सगळ्यात एक महत्त्वाचा प्रश्न आहे, जेव्हा व्यावसायिक स्पर्धेमध्ये आर्यन्स प्रॅक्टिस करता, खूप कॉन्फिडेन्शियल त्या टेक्निक की एक म्हणतात ना एकदम स्पष्ट भाषेत बघायला गेलेत की आमच्या टेक्निक्स कोणाला कळायला नाही पाहिजे। भरपूर अशी मंडळं होऊन गेलेत। आपण एक विचार करतो की आर्यन्सने पण असे काही वर्कशॉप्स घेऊन जे 5 थर 6 थर, कारण का शून्यातूनच विश्व निर्माण होतं, जसं तुम्ही आज आहात एका वेगळ्या लेवलला। तर जी छोटी मंडळ आहेत, कारण का अपघाताचे प्रमाण बघायला गेलं तर 5 आणि 6 थरांमध्ये होत असतं। आपण जे आता 6 दर्जा म्हणतोय, ओके, एक गाईडलाईन्स आपल्याला राष्ट्रीय शासनाने दिली आहे, हार्नेस पाहिजे, मॅटच्या ज्या लेवल्स आहेत त्या पण एका वेगवेगळ्या ह्याच्या पाहिजे। अविनाश दादा, मला तुम्हाला तो प्रश्न विचारायचा आहे, कॉन्फिडेन्शियल म्हणजे आमची टेक्निक कोणाला कळता कामा नये, पण दुसरीकडे एक असा विषय असतो
की आम्ही पण तुम्हाला शिकवतो, ह्याच्याबद्दल आर्यन्स काय भूमिका घेऊ शकतात? प्रत्येक मंडळाचा किंवा प्रत्येक टीमचा तो प्रश्न आहे की त्याने कसं जायला पाहिजे, पण आमचं नेहमी असंच आहे की जेवढं नॉलेज तुम्ही दुसऱ्याला पण द्याल आणि त्याबरोबर हा गेम जेवढा जास्त पुढे घेऊन जाल तेवढं जास्तच चांगलं आहे. कारण की समजा आज मला काहीतरी चांगले प्रिकॉशन्स टेक्निक माहिती आहेत, त्या मी दुसऱ्या मंडळाला देईन तर तेवढाच ॲक्सिडेंट फ्री गोविंदा होईल आणि ह्या गेमवर कोणी बोट नाही उचलणार. तर मला असं नाही वाटत की काही टेक्निक्स लपवल्या पाहिजेत किंवा काय, ज्या त्या मंडळाच्या त्या प्रकारे त्यांना ते आल्या पाहिजेत. आणि जसं बोलतात ना की कोणाला शिकवून किंवा काय त्याला जसं ते बोलतात ना ॲक्सेप्ट जर होत असेल तर तो करू शकतो किंवा नाही करू शकत. नुसतं बघून किंवा काही करून नाही होत, ते प्रॅक्टिकली केलं पण पाहिजे. आज पहिला दिवस प्रॅक्टिसचा कसं वाटतं तुला? पहिला दिवस आहे तर खूप एक्साइटमेंट आहे. कशी आपली सुरुवात होते, नक्कीच सर्वांना विश्वास आहे की आपली सुरुवात चांगलीच होईल आणि सर्व मुलांवर मेहनत घेऊन प्रोची तयारी करू. सुंदर ऐसा प्ले होने वाला है यहाँ पे, आप देखते रहो. एकदम सस्पेंस है. आर्यस की प्रैक्टिस पर ऐसा कुछ ना होता ही रहता है, एकदम भारी वाला. कोणी ह्यांच्यावर वाईट नजर टाकली तर यांची गय केली जाणार नाही. गर्दन छाटले जाईल. गर्दा जीवीच्या जीव लगांनो, आज पौर्णिमेला आपण चंद्रदर्शन घेतो, पण आज आभाळातल्या चंद्राला काळोखात ढगाने झाकलंय आणि स्वराज्याचा चंद्रमा शत्रूच्या सैन्याने कोंडलाय. त्याला मोकळं करण्यासाठी आज आपल्याला एक अत्यंत भयानक वाट चालायची आहे आणि वाट बिकट आहे. वाट बिकट आहे. पण त्या बिकट वाटेवर चालण्याचं भाग्य आपल्यासारख्या भाग्यवंतांनाच लाभतं. त्या भाग्यवंतांची नावं इतिहास वर्षानुवर्ष आपल्या कपाळावर मिरवतो. जागेवाले महाराज की हे जागेवाला महाराज हे नारळ पडला ठेवत आहे, तो मान्य करून घे. बाल गोपाळ ना सुखरूप देव आणि काय यांच्या मनात काय असेल ते पूर्ण इच्छा होऊन देत आणि काय चुकी माकी झाली असेल त्यांना क्षमा कर. आतापासून गोविंदापर्यंत सुखरूप घरी येऊन देत. तशीच आमच्या त्या जागेची आम्ही काय आठवण करतोय, जागा आम्हाला मिळवून देत, यश येऊन देत. जागेवाले की लोकश्री माते की हर हर जागेवाले की माते की साईनाथ महाराज की हाथी घोड़ा पाल की साई बाबा की सियावर रामचंद्र की पार्वती मते हर हर
छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय. कार्ड मेरे को दे दो. अभी चालू हो गया है कर लगाने. सालावत्रप्रमाणे याही वर्षी जर्सीचं डिझाईन आहे आपला लाडका अध्यक्ष अविनाश राणे याने बनवली आहे जर्सी. मला खात्री आहे की मला खात्री आहे जेवढे सगळे आर्यन्स आर्मी असतील ते सगळे नक्कीच ही टी शर्ट घेतील आणि अभिमानाने मिरवतील 15 वर्ष अभिमानाची. जोरदार टाळ झाल्या पाहिजे. अजून 2 ट्राय करूया आणि बाकी बबलू आता वगैरे सगळे तुम्हाला मार्गदर्शन करत आहे. रोहित आहे आणि सगळे. आज आपला प्रॅक्टिसचा पहिला दिवस, आपला सर्वात आनंदाचा सोहळा. तर सगळ्यांचं मी स्वागत करतो आणि असंच तुमचं प्रेम आपल्या आर्यन्स गोविंदा पथकावरती राहून दे. तुमच्याच प्रेमापोटी गेल्या वर्षी 7 वेळा 9 थर लावून उतरले. प्रोमध्ये थोडा झालं पण नक्कीच आम्ही चांगला प्रयत्न करू. शांत रे. छोटी सी जगह है, थिएटर लगाएंगे. बड़ी ट्राई लगने वाली है. खाली के थोड़ा हेलो गाइस, यहाँ पे एंड करते हैं ब्लॉग को. अच्छा लगा तो लाइक शेयर सब्सक्राइब करो. पूरा एंड तक ब्लॉग देखो. एंड में मैं ऐसे ही कर रहा हूँ. स्टार्टिंग के इंट्रो में मैंने एंड डाल दिया क्योंकि मैंने इंट्रो लिया ही नहीं था इसके वजह से. चलो मिलते हैं अगले ब्लॉग में. अभी ब्लॉग आते रहेंगे. तब तक के लिए पीस, शांति, क्रांति.